माझं नाव अनुष्का लोपाटील. मी इथे 1.5 वर्ष होते आणि खरं तर माझ्या यशाचे साथीदार खूप आहेत. त्यातले वागरे पाटील सर आहेतच, त्यांच्यामुळेच. कारण मी सुरुवातच इथून केली होती आणि माझे मम्मी पप्पा ज्यांनी मला खूप सपोर्ट केला. खूप म्हणजे आई वडील हे सपोर्ट सिस्टीम असतात. सर म्हणतात तसे पहिले देव हे आई वडील, मग बाकीचे देव. आणि माझ्या इथे थोड्या मैत्रिणी पण आहेत. खरं तर कष्टाशिवाय फळ नाही, प्रत्येकाला कष्ट करायलाच लागतात. म्हणून आपण पोलीस भरती करतो म्हटल्यानंतर आपल्याला फक्त अभ्यासच आहे असं नाही, ग्राउंड पण स्टडी पण सगळ्यांचा समतोल राखावा लागतो. त्यामुळे फक्त स्टडी चांगली आहे म्हणून राहू शकत नाही. कारण माझी स्टडी चांगली होती तर मला ग्राउंड काही जमत नव्हतं. मग थोड्यांचं ग्राउंड चांगलं असतं, थोड्यांची स्टडी चांगली असते. पण ज्यांचं ग्राउंड चांगलं आहे ते स्टडीकडे थोडा दुर्लक्ष करतात, तो करायला नको पाहिजे. म्हणजे असं पण नाही की तुम्ही दिवस रात्र 24 तास स्टडीज केला तरच तुमचं होईल, एवढं पण काही कठीण नाही आहे जितकं आपण समजतो. पण दोन्ही करायला पाहिजे. आणि मेन म्हणजे मी तर राहिले हॉस्टेलला होते त्यामुळे मला माहिती आहे मुली. मग मी सांगते की ग्राउंडला मुली कसं जोर लावून देतात, पण नंतर एंडिंगला ग्राउंड झालं की स्ट्रेचिंग करायचं विसरतात. थोड्या गडबडीत तशाच येतात, पण आपले मसल्स रनिंग करताना टाईट होतात. मग जर ते लूजच नाही झाले, रिलॅक्सच नाही झाले तर काय उपयोग आहे ना. मग परत इंजुरी येते. मग खूप सारं तिथे खूप जणांना इंजुरी पण येते. त्यामुळं रिलॅक्स मसल करत जा, स्ट्रेचिंग करत जा. आणि डाएट थोड्या तर अशाच येतात. माझं लेक्चर मान्य लेक्चर आहे, पण लेक्चर झालं की खायचं, लेक्चरच्या आधी डाएट खायचं. पण खायचं कडधान्य ते खायचं. कारण आपण रनिंग करतो, घामावाटे सगळं जातं, मिनरल्स जातात आणि एनर्जी, रनिंग करताना एनर्जी लागते. मग एनर्जीसाठी कार्बोहायड्रेट्स लागतात. मग ते कसे भेटणार जर आपण खाल्लोच नाही तर. त्यामुळे डाएट चांगलं करा, पोटभर जेवत जा, टाईम टेबल बनवा. असं नाही तुम्ही जाड आहे बारीक आहे काही फरक नाही पडत. रनिंग तुम्हाला करायचं आहे. जर तुम्ही पॉझिटिव्ह असाल तर तुम्ही करू शकता. आणि स्वतःच्यात निगेटिव्हिटी बाळगू नका की जग चांगलं करतात किंवा त्यांचा अभ्यास चांगला आहे किंवा ती 4-5 वर्ष करायला काही नाही. जर तुम्ही म्हटला तर पहिला प्रयत्न करता, ते जसं की पहिल्या प्रयत्नातच झालेले आहेत. त्यामुळे जास्त असं स्वतःला कंपॅरिझन करू नका दुसऱ्यांसोबत की ती चांगली आहे मी चांगली आहे. स्वतःकडे लक्ष द्या, स्वतः पॉझिटिव्ह राहा, निगेटिव्ह वागू नका, निगेटिव्ह राहू पण नका. आणि जी निगेटिव्ह बोलतात तर 1-2 दिवसात माणसं समजतात की कोण निगेटिव्ह आहे कोण पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे जे निगेटिव्ह बोलतात किंवा ते म्हणतात काय हे चांगलं नाही, असंच आहे तसंच आहे, कारलं सांगतात, त्याच्यापासून 4 हात लांब राहिलेलेच बरं. कारण सर लेक्चरमध्ये म्हणतात की तुम्हाला जास्त फ्रेंड्स बनवायची गरज नाही सध्या तरी. तुम्ही आता कशाला आलाय, कुणासाठी आलाय, स्वतःसाठी आलाय, स्वतःच्या आईवडिलांसाठी आलाय. त्यामुळे तुम्हाला मैत्रिणींची गरज एवढी तर भासत नाही की कुणाचीच गरज नाही भासत. सर आहेत तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला, सगळ्या सोयी आहेत. त्यामुळे जास्त मित्र-मैत्रिणी करत बसू नका. करा, असं पण नाही वाईट आहे. खरं जे करायला आलंय ते विसरून दुसरं काही करत बसू नका. आणि स्टडी म्हणायचं झालं तर आपल्याला 4 सब्जेक्ट असतात. GK वास्ट आहे, ते वास्ट आहे, किती कराल तेवढं कमीच आहे. पण राहिलं गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी. थोड्यांचं गणित वीक असतं, थोड्यांचं बुद्धिमत्ता आणि थोड्यांचं मराठी. तर हे 3 सब्जेक्ट आपल्या हातात आहेत. ते चांगले करायचं. चांगले म्हणजे सर शिकवतात ना त्या वह्या चांगल्या करा. मी तर त्याच केला होता. मी ऑक्टोबरमध्ये घरी गेले होते तर मी कुठले लेक्चर्स नाही केले. मी ज्या वह्या सरांनी दिल्या होत्या त्याच केल्या होत्या. आणि जास्तीत जास्त ह्या 3 सब्जेक्टमध्ये प्रश्न फिरून विचारतात, त्यातलेच विचारतात, खरं फिरून विचारतात. आणि GKचं काय आपण वाचत राहायचं. ते काय वाचत आहे काय येईल काय नाही समजत. तर हे 3 सब्जेक्ट चांगले केला ना तर मग तुम्हाला सहज मार्क पडतात. तितकं माइंड तुमचं फ्रेश, तितका तुमचा अभ्यास चांगला होईल, तितकं तुम्ही सगळं चांगलं कराल, ग्राउंड पण चांगलं कराल. तर तुमची चांगली पॉझिटिव्ह म्हणजे तुमचं माइंडच चांगलं नसेल तर तुम्ही कसं काय करणार आहे. फक्त केलं, रॅट रेस नको. म्हणजे उठलं पडलं खेळलं आलं स्टडी केलं, काय गेलं डोक्यात तुमच्या, कायच नाही गेलं असं नको. जे करताय मनापासून करा. जेवढा वेळ देताय तेवढा मनापासून द्या. असं नाही की 24 तास करायलाच पाहिजे. तुमचा जेव्हा तुमचं माइंड फ्रेश असतं तेव्हा स्टडीला बसा. जेवढा वेळ बसताय, 2 तास बसताय, 3 तास बसताय, 4 तास बसताय, 5 तास बसताय, बसला. पण तो पूर्ण वेळ स्टडी करायचं. बाकी मग फालतूच्या गोष्टी नाही करायच्या. आता इकडे तिकडे बोलत बसता स्टडी रूमला, साईडच्या मैत्रीण काय करते, ती काय करते, ती काय वाचते, काही गरज नाही. तुम्ही काय करता ते तुम्ही बघा, ती काय करते ते ती बघू दे. कारण मिनिट सगळ्यांचं सेम लागतं. तिथं कोण बघत नाही तू काय करून आलेस, तू काय करून आलेस असं कोण विचारत पण नाही. तिथे लागतं मिरिट आणि तुम्हाला फक्त मिरिटमध्ये यायचं एवढंच आहे.
त्यामुळे दुसऱ्याकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःकडे लक्ष द्या की मला आज 80 पडले, तर मला उद्या 82 कसे पडतील, परवा 85 कसे पडतील, असं बघा. रनिंगमध्ये पण तेच, आज मी 3मध्ये जाते तर उद्या 3च्या आत कशी जाईल ह्याच्याकडे लक्ष द्या. दुसरं 3ला जाते ती, अरे तिचं 3:10ला गेली, अरे ती आज 3ला गेली, ती जाईना, ती तिच्या बॉडीनुसार तिच्या मेंटॅलिटीनुसार पडणार, तिच्या शक्तीनुसार पडणार. तुम्ही तुमची ताकद लावा, तुम्ही तुमच्याकडे लक्ष द्या, स्वतःकडे लक्ष द्या आणि स्वतः करून दाखवा. कारण दुसरं कोणी येणार नाही तिथे, तर कोणी ओळखीचं नसतं आजूबाजूला. तुमचं तुम्हाला करायचं, ना मैत्रीण असते ना कुणी. मम्मी पप्पा पण घरीच असतात, ते विचार येतात त्यांच्या मनात दुखदुख असते, माझे लेख होते की नाही, माझा मुलगा होतोय की नाही. त्यांच्या कष्टाला निदान शेवटी जेव्हा हरल्यासारखं वाटतं तरी निदान तुमचे आई वडील आठवा, त्यांचे कष्ट आठवा, त्यांच्याकडे बघा. कारण मी इथंपर्यंत 2 वर्षात केलं हे. मग मी इथेपर्यंत फक्त माझ्या मम्मी पप्पांसाठी आले. मला त्यांना फायनान्शियली लवकर सपोर्ट करायचा होता, मला त्यांना असं त्रास नाही द्यायचा, मला त्यांना सुखी ठेवायचं. जेवढं सुख देता येईल तेवढं सुख द्यायचं. म्हणून मला एवढं लवकर व्हायची संधी झाली ती केली. स्वतःच्या मेहनतीवर तुम्ही उभारणार आहे, त्यामुळे स्वतःचा पाया भक्कम करा आणि मग तुम्ही एक चांगलं पोलीस बनू शकता. ते जास्तीत जास्त सगळी भक्ती देणार आहे. त्यामुळे वर्दी मिळवणं सोपं नाही आणि वर्दी पैशाने भेटत नाही. त्यामुळे जितकं तुम्ही प्रामाणिक स्वतःशी राहाल, तुम्ही स्वतः तुमची लढाई जिंकाल, तेव्हाच तुम्ही वर्दीच्या लायकीचे बनाल आणि तेव्हाच तुम्हाला वर्दी भेटेल. म्हणून खूप मेहनत घ्या आणि करून दाखवा. आणि असे तिथे पण तुम्ही बन्या, कारण मी पण तिथे बसलेली नाही. आमची काही नाही, ऑल द बेस्ट, छान करा सगळ्यांनी.